ब्रेकिंग न्यूज. ग्रामस्थ व वृत्तमाध्यमांचा आवाज ठरला निर्णायक. जिओ कंपनीला घ्यावी लागली दखल. 4 महिन्यांचा अंधार अखेर संपला. हजारो नागरिकांना वेठीस धरणारा जिओ मोबाईल टॉवर पुन्हा सुरू झाला आहे. ग्रामस्थांचा संघर्ष, ग्रामपंचायतींचा पाठपुरावा आणि वृत्तमाध्यमांच्या सातत्यपूर्ण आवाजाला अखेर यश मिळालं आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा विशेष रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील केळझर परिसरातील नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 4 महिन्यांपासून बंद असलेला जिओ मोबाईल टॉवर आज पुन्हा कार्यान्वित झाला असून परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टॉवर बंद असल्यामुळे सावरपाडा, बारीपाडा, गांधीनगर, केळझर, गाडमाळ, कोदमाळ आणि परिसरातील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले होते. याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला, शेतकऱ्यांच्या शासकीय कामांना, बँकिंग सेवांना, डिजिटल व्यवहारांना आणि आपत्कालीन संपर्क व्यवस्थेलाही बसत होता. या गंभीर समस्येवर 24x7 न्यूज रिपोर्टसह विविध वृत्तमाध्यमांनी सातत्याने आवाज उठवत नागरिकांच्या अडचणी प्रशासन आणि संबंधित कंपनीपर्यंत पोहोचवल्या. प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवत या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत वाठोडे, ग्रुप ग्रामपंचायत केळझर, विविध युवक मंडळे आणि ग्रामस्थांनीही निवेदने देत संबंधित यंत्रणेकडे वारंवार मागणी केली. अखेर या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले आणि आज जिओ मोबाईल टॉवर पुन्हा सुरू करण्यात आला. टॉवर सुरू होताच परिसरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी ग्रामपंचायती, युवक मंडळे, संबंधित यंत्रणा तसेच सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या वृत्तमाध्यमांचे मनापासून आभार व्यक्त केले. 4 महिन्यांपासून संपर्क व्यवस्थेपासून वंचित राहिलेल्या केळझर परिसरासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. एकजुटीने लढा दिल्यास लोकहिताचे प्रश्न निश्चित मार्गी लागतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. प्रतिनिधी विशाल देवरे, विरगाव, सटाणा. पुढील बातमीपत्रात पाहाल. जायखेडा येथील जिओ नेटवर्क संदर्भात आश्वासनानंतरही अद्याप कोणती सुधारणा नाही.